आजी झाली आजीवाला खाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई या सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. प्रथमेश आला. काय रे, काय झालं? मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना, बोल. हे बघ, तुला अभिलाषा वहिनींवर बारीक नजर ठेवायची. हळू हळू. अरे तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची काय गरज आहे? का? म्हणजे ती घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात असली तरी तिचं अस्तित्व जाणवतच असतं ना. काय झाली थट्टा करून झाली? हो. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा. हे बघ, काकू आजी इथे आली नाही. आली ना मगाशी. तिला बोलवलं गेलंय. हा. हो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अभिलाषा आणि कॅश वहिनींनी त्यांना इथे बोलवलं. हो. बापरे. म्हणजे असा संशय मीरा, आबांना आणि आता मला पण आहे. हो. हे बघ, कदाचित हा त्यांचा काहीतरी नवीन प्लॅन असेल बघ. तू हे जे काय सांगतोय ते खरं असेल तर फार गंभीर आहे हे सगळं. म्हणून मी तुला सांगतोय की तुला थोडंसं लक्ष ठेवावं लागणार आहे, बस इतकंच. हो, नक्की. मी सांगितले लक्षात ठेव. हो हो. आलो ग. येतो येतो. आलो. विघ्नेश आला. हॅलो ऋषी, फोन कट कर. तू पहिले फोन कट कर. केला. कॅश किती म्हणजे गौरवला जाग येईल. ते मला महत्वाचं सांगायचंय काही. ओके, ऐक, मी काय सांगतो ते नीट आहे. हो बोल ना. एक सेकंड, म्हणजे तुला असं वाटतंय की हे ओरड नाही केले असं नाही. असा फक्त संशय आहे, पुरावा आपल्याकडे कुठलाही नाही. एक मिनिट, पण मी तुला विचारलेलं कॅश. ओरड. मी तुला त्या दिवशी ऋषी विचारलेलं, काय? तू कॅशला बघितलंयस का? ती कुठे गेलीये आठवते तुला? मला आठवतं कॅश आणि अभिलाषा वहिनी एकत्र बाहेर गेल्या होत्या, हेही मला माहिती. पण त्या सगळ्यातनं हे सिद्ध होत नाही ना. म्हणूनच म्हणलं आपल्याकडे पुरावा काही नाहीये. आता फक्त एक काम कर, थोडस लक्ष ठेव. कोणावर? कॅशवर? गौरववर ठेव. ते सोपं. दादा, कॅश वहिनींवरच थोडस लक्ष ठेवायचंय, तेच सांगायसाठी तर आलोय ना. अभिलाषा, नाही मी काय म्हणत होतो की तुझे जेवायच्या आधी म्हणायचे श्लोक पाठ झाले? नाही हो, पण होतील हळूहळू. काकू आजी आहेत ना खूप दिवस इथे. बरेच दिवस म्हणजे तुला काही सांगितलं का तसं तिने? नाही, म्हणजे मला असं काही बोलल्या नाही त्या, पण त्यांचं एवढं सामान बघून कुणीही सांगेल ना की त्या 2-4 दिवस तर नक्कीच राहणार नाहीयेत. काय ग अभिलाषा, तुला काय वाटतं, म्हणजे का आली असेल आजी आता इथे? आईंना भेटायला. काकू आजी पण ना, त्यांच्यामुळे मला आता फुल स्लीवचा ब्लाऊज घालावा लागला. पण काय करायला होणार आहे मग ठाऊक. अरे तू अजून झोपली नाहीस? काय मग ऋषी काय बोलला? नजर ठेवायला सांगितलं. असंच आला होता. बर, त्याने पैसे तरी मागितले असेल, नाही तर काय तरी. काय हवा होता त्याला? मला सांग, ही
आजी कशी काय आली असेल? एसटी ने. नाही तसं नाही. का आली असेल असं मला विचारायचं होतं. आता मला काय माहित विघ्नेश, तू जाऊन विचार ना. हा ते पण. कॅश, आपण ना उद्या मूवीला जाऊया. मूवी. सूर्य उद्या उगवणारच नाही असं दिसतंय. नाही नाही तसं काय नाही. सूर्य उगवणार आहे. तुझा सेन्स ऑफ ह्युमर मस्त होत चाललाय. पण तरी आपण उद्या मूवीला जाऊया. आणि आणि ती ना, ती साडी आहे ना तुझी, ती तू ती नेस. कुठली? अगं ती नाही का, कुठली? अगं होळीच्या दिवशी तू आणि अभिलाषा वहिनी दोघी दिवसभर गायब होता ना, त्या दिवशी जी साडी नेसली होती ना ती नेसून. अच्छा अच्छा, ती होय. हो बरोबर. तीच. ती नेसून तू कुठे गेली होतीस? हा? मला का विचारते तुम्ही? मी कुठे बोलवलंय त्यांना? तू नाही बोलवलंस? अरे मला वाटलं तूच बोलवलंयस तिला. काही काय बोलताय तुम्ही? मी कशाला बोलू दे ना. मला काय एवढी गरज पडली आहे? अगं एवढं काय झालं चिडायला अभिलाषा तुला? मी गंमत केली ग सहज. चिडू नको तो काय करू. हा मला काय वेळ लागला त्यांना बोलवायला. हे बघा थट्टेतही तुम्ही मला असं काही विचारत जाऊ नका, कळलं ना? नाही तर बोलणार नाही मी तुमच्याशी. आधीच सांगून ठेवते. नेहमी नेहमी आळ घेत असतात, काही विचारत असतात. मी आपलं काही बोलत नाही म्हणून अजिबात अजिबात सांगणार नाही मला, कळलं का तुम्हाला? हे काय झालं का? काही झालं की आपलं मला येऊन विचारायचं, हे असं का केलं, ते तसं का केलं? माझी चूक आहे का? माझी चूक अजिबात नाहीये. कुठे गेली होतीस तू कॅश? अरे मी ते सांगितलं होतं नाही का? नाही नाही का? नाही, मी आबांना सांगितलं होतं की अभिलाषा वहिनींची आई आहे ना, तिची मैत्रिणीची जी सासू आहे ना, ती बाथरूम मध्ये पडली होती. तिला बघायलाच आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. दिवसभर? हो. दिवस कुठल्या हॉस्पिटलमध्ये? म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय? तू माझ्यावर संशय घेतोयस? नाही तसं नाही नाही. नाही, तू संशयच घेतोयस माझ्यावर. नाही मी खरंच मग घेते. तू का चौकशी करतोयस तू माझी? तसं- म्हणजे तिची आई, ती कोण सासू, ती बाथरूम मध्ये पडलीच नाही. नाही. म्हणजे मी उगाच काहीतरी बडबडते. नाही. अशीच काहीतरी फिरायला गेली होती. तू झोपतोयस काय? मी तुझ्याशी बोलते, तू झोपू नको. मी काय बोलते तिकडे लक्ष दे. अरे तुला कसं कळत नाहीये? काय रे, काय बोलायचं का माझ्याशी तुला? काकू खरं तर मी तुझ्याशीच बोलायला आलो होतो, पण तुझा जप चालू असेल तर असू दे, मी नंतर. तुला बोलायचं नसेल ना तर बोलू नकोस. ए काकू, अगं असं काय करतेस तू? मी खरं तर तुझ्याशीच बोलायला आलो होतो इथे, पण तू जप करत होतीस ना, म्हणून म्हटलं नंतर येऊन बोलावं. पण तू हे काहीतरी भलतंच सुरू केलंस. बोलायचं नसेल तर बोलू नकोस वगैरे झापायला सुरुवात केली. तुझ्या बाबतीत माझ्या स्वभावात बदल का झालाय हे तुला चांगलं माहितीये. तुझ्या दुसऱ्या लग्नामुळे माझ्या स्वभावात बदल झालाय हे तुला काही वेगळं सांगायला नको काय? पण काकू, गप्पा बस. आधी ऐक. मी इथे काही तुझ्या नवीन बायकोला आशीर्वाद द्यायला आलेली नाहीये. मी इथं कशाला आलीये हे तिला कळेलच, पण त्यासाठी ती समोर यायला हवी ना. पण नाही, मुद्दामच लपून बसलीये ती. हे बघ, गायत्रीनं असं काहीही केलेलं नाही ज्यामुळे तिला कोणापासून तरी लपून बसावं लागेल. अगं ती जरा तिच्या कामासाठी बाहेर गेली म्हणून. तू मला शिकवू नकोस. या घराची जी काही अवस्था झालीये ना, प्रत्येक जण असा वागतोय ना, त्यावरून ती कशी असेल हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलंच आहे. हे बघ, तिचं नाव काढलंय आणि डोळा फडफडायला सुरुवात झाली माझी. अगो, मी ना तुला उद्या आय स्पेसच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. हा तो फडफडतो ना सारखा. पण गायत्रीला न भेटताच तिच्याबद्दल असं काही मत बनवू नकोस ग. आज हे जे सगळं घर उभं आहे ना, ते तिच्यामुळे. गरीब आहे ग बिचारी. जादू केलीये रे, जादू केलीये तिनं तुझ्यावर. ती कशी आहे आणि कशी नाही हे ती आल्यावर मला कळेलच. पण तिने हे जे विस्कटून ठेवलंय ना, ते सगळं मलाच नीट करायला हवं.
हे बघ, आजपासून या घरात मी सांगते तसंच होईल. सासू नाही, सासूची सासू आली आहे घरात. बघतेच मी एकेकाकडे. एक तांब्या मग त्याच्या आरतीचा स्पीकर पण किती जोरात चालू आहे. शी. ते मीरा ते बंद कर, बंद कर. शंकरा, शंकरा, ए शंकरा, तू मला भेटायला आलास? माझ्यावर खुश होऊन तू आलायस ना मला भेटायला? ए, कोण मागे? या नंदीलाही घेऊन आलायस? या देवा परमेश्वरा, देवा. काय देवा शंकरा, काही ऐकू येत नाहीये रे. अरे त्या नंदीला सांग ना जरा मान कमी हलव. त्याच्या गळ्यातली घंटा आहे ना त्याच्यामुळे काहीच ऐकू येत नाही. हे अभिलाषा उठ. हो. काय झालं? हात जोडा, हात जोडा. समोर बघा, समोर शंकर बाप्पा. हे उठ. काहीतरी बडबड करतो. कुठे शंकर? काय रागवलायच माझ्यावर? नको नको. अहो बघा ना, देवा शंकर रागवलाय माझ्यावर. नंदी मला शिक्षा करणार आहे. नाही नाही, नको नको. मी मनात कुठलेही वाईट विचार आणणार नाही. तेव्हा शंकर म्हणतो माझ्या, नको रागवूस, नको रागवूस. तू घंटा जरा कमी हलवायला सांग ना, जरा कमी ऐकू येत आहे. अगं खाली कोणीतरी घरात घंटा वाजवत आहे आपल्या. उठून बघून ये ना, जा ना. नाही देवा, देवा तू माझ्या नको रागवूस. हे बघ, तुझ्यासाठी मी 16 सोमवार करेन. मला जावं लागेल. हे बाहेर वाजतंय. हा अगं बघ बरं तुझा. बघ ना. हे काय? बघताय काय माझ्याकडे? आजपासून मी सांगेन तसंच घर चालणार आहे. माहिती आहे ना? मग त्याची सुरुवात आत्तापासूनच व्हायला हवी. 5 मिनिटाच्या आत सगळेजण तयार होऊन माझ्या समोर या. का? मला उलट प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. आबा, आबा. हे विघ्नेशाला, कोण आहे? कोण? कॅश मध्ये उठा लवकर, बाहेर बोलवले. 5 मिनिटात आवरायचंय. देशी टाय घ्यायला आला. विघ्नेशाला ऐकू येतंय का तुला? टाय 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 आलास ना तो, देतो त्याला टाय. अरे देवा, फायर ब्रिगेड आलंय. अरे काय माणूस आहेस का? कोण आहेस? किती वाजवतो दरवाजा? ऐकू येत नाही का तुला? काय चाललंय? आई काकू जे पटकन बोलवले बाहेर तुला आणि कॅश फनीला. चल आवर. 5 मिनिटात यायला सांगितलं. हा, 5 मिनिटात. हो. कॅश कॅश उठ. काकू अजूनही आपल्याला 5 मिनिटाच्या आत हॉलमध्ये बोलवलंय तयार होऊन. मी आबांच्या रूम मध्ये जातो, फ्रेश होतो, कारण ते मॉर्निंग वॉकला गेले असतील ना, म्हणून. चल चल उठ उठ उठ. थांब ना रे, काय कटकट आहे. हे बघ, असं नको करू. काकू अजी नाही तर येईल ना. प्लीज उठ ना. झोपू दे मला थोडा वेळ, मग येते.
अरे काकू आजी तू आलीस? कुठे? हो पटकन काय. विघ्नेश शी. अगं काकू आजी. नाही नाही मी आले आले आले. अभिलाषा उठ ना. देवा तू रागवू नकोस ना आधी माझ्यावर. तुम्ही झोपेतच. ए अभिलाषा उठ ना. नको हो नका रागवू. अगं असं काय करतेस? आजीने बोलवलंय खाली. नको नको नंदीला पण सांग शिक्षा नको करूस मला. नशीब उठले. अय्या, उठ. साक्षात महादेव माझ्या समोर पकडले. देवा ए. परमेश्वरा. ए आजीने बोलवलंय खाली चल. काय महादेवा आजी पण तुमच्या सोबत आली आहे. अभिलाषा. ए अभिलाषा उठ. उठ. कोण आहे? कोण? मी कोण आहे? तुम्ही आहो. हा आहो. आजीनी आपल्याला खाली बोलवलंय 5 मिनिटात तयार होऊन. चल उठ. कशाला? आता मला काय माहिती ती शिक्षा करेल उशीर झाला. चल उठ पटकन आता. उठलीस का? हा इकडे बघ. उठलीस ना? हा चल उठ. चल. खरा मी तुझ्यासाठी 16 सोमवार करे ना पण तू माझ्यावर रागू नकोस. 5 मिनिटात बोलवलंय आजीनी. हो बापरे ह्या आजी पण ना. काय करतेस तू? चल पटकन आता. चल. चाललाय पटकन. अगं तू इथेच काय थांबलीस? चल ना आजी ओरडते तिकडे. चल पटकन. चेहरा आरशात अगं ही बाई चल. काय तुझं आरशात बघून येते. आरसा नंतर आता इथे चल माझ्याकडे बघ. सुंदर दिसते. चल 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 चल. प्रथमेश. प्रथमेश. हा, आलो आलो. हजर हजर हजर. विघ्नेश. उपस्थित. मी पण हजर. हजर. काशी कुठे आहे? झोपली असेल. काशी कुठे आहे? आले आले. हजर 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 तयार होऊन हजर. हजर. बबड्या गैरहजर का? आजी आबा बाहेर गेलेत सकाळीच. बाहेर गेले न सांगता? सासूबाई नमो नमः.